डोकं खूप दुखत होतं म्हणून डोकेदुखीची गोळी खाऊन निघाले यात्रेला. तर इथं आणि आम्हाला यात्रा ही मिस नव्हती करायची, कारण 2026 मधली ही शेवटची यात्रा होती. तर दर्शन रांगेकडे न जाता आम्ही डायरेक्ट यात्रेत एंट्री केली, कारण की 2 दिवसापूर्वीच आम्ही दर्शन घेतलं होतं. त्यामुळं आम्ही आता दर्शन रांगेच्या लाईनीला लागलोच नाही, डायरेक्ट यात्रेत एंट्री केली. यात्रेत एंट्री केल्याच्यानंतर तशी गर्दी तर खूप कमी होती, कारण गावचं पटांगण खूप मोठं आहे. त्यामुळं माणसं जरा पांगून होती. कोणी यात्रेकडं म्हणजे यात्रेत होतं, कोणी पाळण्यांकडं होतं, कोणी दर्शन रांगेकडं होतं. त्यामुळं गर्दी कमीच होती. तशी तर नारंगावच्या यात्रेला खूप गर्दी होती आणि आळेच्या यात्रेलाही खूप गर्दी होती. पण ह्या यात्रेत थोडीशी कमी गर्दी होती आणि नशीब कमी गर्दी होती. बरं वाटलं जरा फिरताना वगैरे, नाहीतर खूप कंटाळा येतो आणि मग यात्रेला का आलो असं पण नंतर वाटतं. तर इथं थोडीशी शॉपिंग केली आणि नंतर मग आम्ही पाळण्यांकडं वगैरे गेलो. तर पाळणे वगैरे बसायला आवडत तर नाही, पण पाहायलाच आवडतात नुसतं. आम्ही एकही पाळण्यात बसलो नाही, फक्त पाहिले पाळणे लांबूनच, कारण की मला खूप त्रास होतो पाळण्यामध्ये वगैरे बसल्यानंतर. मला कधीच पाळण्यामध्ये बसायला आवडत नाही. आणि मग घरून जेवून पण गेलेलो, पण तरी पण यात्रेत गेल्यानंतर थोडीशी भूक लागली, म्हणून आम्ही थोडासा नाश्ता पाणी वगैरे केलं सगळ्यांनी आणि मग निघालो पुन्हा यात्रेत फिरायला. तर थोडंसं फिरून झाल्याच्या नंतर तिथं तमाशा चालू झाला होता. हा तमाशा दत्ता माडिक पुणेकर यांचा होता. तर आम्ही तिथं जाऊन 2-3 गाणी ऐकली आणि त्याच्यातलं एक गाणं मला खूप आवडलं, कारण ऐकली तर 2-3च गाणी, खूप गाणं आणि कानिफनाथ महाराजांचं गाणं मला खूप आवडलं. तर इथं आम्ही निघालो मग आता घरी जाण्यासाठी, कारण आम्ही फक्त 2 ते 3च गाणी पाहिली आणि कारण तमाशा अजून संपलेला नव्हता. पण आम्ही निघालो घरी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बाय अँड गुड नाईट.